सलाम, नमस्ते. माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज पुण्यामध्ये बाबाजान दर्गा जी आहे त्या दर्गाच्या मागे एक मुस्लिम मेळावा सियासी मशवरा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान बरेचसे पुण्यातील मान्यवर त्या ठिकाणी आलेले होते. आणि मुस्लिम समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व असेल, पैगंबर साहेबांच्या बाबतीमध्ये जे काही अपशब्द बोलले जात असतील, आरक्षण असेल, संरक्षण असेल आणि इतर बरेच विषय याच्यावर बोलण्यासाठी मुस्लिम समाजातील तरुणांची काय भूमिका असावी या संदर्भात एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि त्या कार्यक्रमामध्ये योगायोगाने मी देखील गेलो. मुळात हा काही कार्यक्रम माझ्या लक्षामध्ये देखील नव्हता. मात्र ऐनवेळेला आमचेच एक मित्र, मी सहज म्हणजे मला असं वाटलं की त्यांनी पण उमेदवारी दाखल केलेली करणार होते बहुतेक ते, आणि त्यांनी काय माघार घेतली का काय केलं ह्याच्यासाठी मी जस्ट फोन केला आणि ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला असा विषय झाला. आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी येण्यासाठी मला सांगितलं. मग त्या कार्यक्रमामध्ये मी पोहोचलो. मग कार्यक्रम चालू असताना मला पण बोलणार का असं विचारण्यात आलं. मग मी म्हणलं मी बोलतो, पण आधी मला बाकीच्यांचे मुद्दे ऐकू द्या, कारण मी जस्ट त्या ठिकाणी पोहोचलो होतो. मग बऱ्याच जणांचे मुद्दे त्याच्यामध्ये ऐकले, बऱ्याच जणांनी वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले. मुळात हा जो कार्यक्रम होता, हा कार्यक्रम उमेदवारांसाठी नसून सर्वसामान्य जे काही मुस्लिम आहेत त्या मुस्लिमांसाठी हा कार्यक्रम होता. मात्र त्या कार्यक्रमामध्ये 2 उमेदवार देखील आले होते. त्यांनी देखील त्यांच्या भावना वगैरे मांडल्या. बऱ्याच जणांनी बऱ्याच आपापल्या भावना मांडल्या. माझा कोणाच्या जे काही मुद्दे त्यांनी मांडले त्या कुठल्याही मुद्द्यांवर काहीही आक्षेप नाहीये. प्रत्येक जण, त्यातील बरेच जण संविधान वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बोलत होते. मात्र ज्यावेळी मी बोलायला लागलो आणि माझ्याकडून फक्त 2च वाक्य बोलली गेली. मग संविधानाचा विसर अशा सभेमध्ये पडला. त्याच्यानंतर मी बोलतानाच आधी बोललो, की माझी हिंदी काही खूप चांगली नाहीये. मी हिंदीमध्ये जास्त बोलत नाही. तर मी या ठिकाणी मराठीत बोलणार आहे. तर ते एक जण उठले आणि म्हणाले, की "इथे सगळे मुस्लिम आहेत, हिंदीमध्ये बोला, मराठीत बोलू नका." आणि असं बोलल्यानंतर मग तिथे काही जण आले आणि त्यांनी माईक बंद करा वगैरे अशा काही गोष्टी केल्या. आणि त्यांनी त्या गोष्टी का केल्या? याच्यामागचं कारण काय? या गोष्टी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. आणि मला तिथं नक्की बोलायचं काय होतं? या गोष्टी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायच्या आहेत. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मला विशेष वाटतं, की ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी काहीतरी गोंधळ वगैरे घालण्याचा काही प्रयत्न केला गेला. मुळात या गोष्टी करण्याच्या काहीही आवश्यकता नव्हत्या. मला त्या कार्यक्रमामधून निघाल्यानंतर मी काही जणांना फोन केले आणि त्याच्यानंतर ते म्हणाले, की तुम्ही आल्यानंतर काही जण त्या ठिकाणी आले 15-20 जण आणि म्हणाले, की पैगंबर शेख यांच्यावर मला आक्षेप आहे. आम्हाला म्हणजे त्यांना आक्षेप आहे. माझं त्या आक्षेपावर देखील काहीही म्हणणं नाही. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये कोणावर आक्षेप घेण्याचा देखील अधिकार आहे. मात्र त्या ठिकाणी जे काही मुस्लिम आले होते, त्यांचा एकमेकांवर आक्षेप नव्हता का? बऱ्याच जणांचे त्या ठिकाणी वादविवाद झाले. बऱ्याच जणांची एकमेकांशी मतमतांतरे होती. मात्र त्या मतमतांतरानंतर देखील प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले. आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक होते, विशेष म्हणजे पदाधिकारी होते. त्याच्यामध्ये महायुतीचे जे काही पक्ष आहेत त्या पक्षातले देखील लोक होते. महाविकास आघाडीच्या पक्षातले देखील लोक होते. काही उमेदवारांना समर्थन करणारे लोक होते. वंचितमधले देखील लोक त्या ठिकाणी असतील अशी अपेक्षा आहे. मात्र सगळ्याच पक्षातले जे लोक आहेत ते त्या ठिकाणी होते. मग मी कुठल्याही पक्षाचा नसताना आणि उगाच काही या गोष्टी करून काय मिळतं? मला असं वाटतं, की हा खूप संकुचित मानसिकतेची ही लक्षणं आहेत. आणि आपण असं काहीतरी वागून, काहीतरी आपण संविधान वगैरे मानतोय आणि आपण काहीतरी लोकशाही वगैरे मानतोय, असं काहीतरी जो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं, की हा सगळा खोटेपणा आहे. उलट मला असं वाटतं, की या सगळ्या वागण्यांमधून असं कुठेतरी रिप्रेझेंट होतं, की मुस्लिमांमध्ये काहीतरी नवीन विचार, वेगळा विचार मांडण्याला काही थारा नाहीये. आणि तो विचार तिथे उपस्थित असलेल्यांपैकी सगळ्यांपेक्षा जर काहीतरी वेगळा आहे असं तुम्हाला वाटलं फक्त, किंवा काहीतरी पूर्वग्रह दूषित मानसिकता बाळगून ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी केल्या, त्या खरे तर निषेधार्ह आहे. आणि मी त्या गोष्टीचा जाहीरपणे जो आहे तो निषेध व्यक्त करतो. कारण की या गोष्टी अशा पद्धतीनं खरंच झाल्या नाही पाहिजेत. विशेष म्हणजे मराठी बोलू नये वगैरे ह्या ज्या काही गोष्टी बोलल्या जातात आणि पुण्यासारख्या ठिकाणी मराठीतून बोलू नये असं जे काही बोललं जातं, या गोष्टी खरंच निषेधार्ह आहेत. का निषेधार्ह आहेत? मध्येच काही दिवसांपूर्वी वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये एक मेळावा झाला होता. आणि त्या मेळाव्यामध्ये माजी न्यायाधीश जे आहेत ते बी.जी. कोळसे पाटील आले होते. आणि त्यांच्यासमोर देखील सगळे मुस्लिम हिंदीमधून भाषण करत होते. मग बी.जी. कोळसे पाटील भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले, की मुस्लिमांना मराठीचं एवढं वावडं का आहे?
मी परत एकदा सांगतो की ही मराठी तुमची भाषा आहे. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जर संवाद साधला, इथल्या स्थानिक भाषेमध्ये जर संवाद साधला, तर तुम्ही इथले वाटाल, तुम्ही इथले आहात असेच लोकांना समजेल. पण वारंवार जर तुम्हाला हिंदीमध्ये आणि या गोष्टीमधून बोलून जर तुम्ही उत्तर भारतीयच आहात हेच जर रिप्रेझेंट करायचं असेल, त्याला कोणीही काही करू शकत नाही. मुळात त्या मेळाव्यामध्ये येऊन मला काहीतरी मुस्लिम समाजाचा नेता, प्रतिनिधी वगैरे या काही गोष्टी करायच्या होत्या, अशातला काही भाग नव्हता. मी माझ्या भावना व्हिडिओच्या माध्यमातून, लेखांमधून मांडतच असतो. बरं, त्या मांडलेल्या भावना त्या मुलांनी, त्या जे काही लोकांनी त्या ठिकाणी काहीतरी केलं किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला, ते लोक त्या गोष्टी बघतात, ते मला ओळखतात. म्हणूनच तर त्यांनी मला थांबवण्याचा किंवा मला बोलू न देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही सीनियर लोक पण होते. मला लाज वाटते त्या लोकांची देखील, की ते अशा पद्धतीचे काहीतरी उपद्व्याप करण्यामध्ये, एवढं वय होऊन देखील त्यांना या गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे अजूनही. त्यांच्यामध्ये सामाजिक भान, समजूतदारपणाचा, फक्त वय वाढल्याने समजूतदारपणा आणि सामाजिक भान वाढेलच अशी काही आवश्यकता नसते. तर त्याचं देखील ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मला त्यांच्यामध्ये जाणवल्या आणि चांगली गोष्ट आहे. या देखील गोष्टी होणं गरजेच्या होत्या. कारण प्रत्येकालाच आपले विचार पटतील आणि प्रत्येक जणच आपल्याला समर्थन करेल असं काही गरजेचं नाही. मात्र मी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर येण्याचा काही भुकेला नाहीये, कधीही नसतो. माझे जे काही विचार आहेत ते मी माझ्या व्हिडिओच्या आणि पोस्टच्या माध्यमातून मांडत असतो आणि ते सर्वांपर्यंत पोहोचत असतात. ज्याला ते पटतात ते घेतात, ज्याला नाही पटत ते सोडून देतात. असो, आपण आता त्या मेळाव्यामध्ये मला काय सांगायचं होतं, की सगळ्यात पहिला जो त्यांचा मुद्दा होता, की नबी की शान में गुस्ताखी पर एट्रोसिटी कायदा. मी या ठिकाणी मुद्दा काय मांडला, की आपण पैगंबर साहेबांवर जी काही टीका, टिप्पणी, जी काही बदनामी वगैरे होते, त्याच्या संदर्भात कायदा व्हावा वगैरे या ज्या काही मागण्या करतोय, या मागण्या फक्त महाविकास आघाडीकडे करू नका. हा मी मुद्दा मांडला. त्या मागण्या तुम्ही महाविकास आघाडीकडे पण करा आणि महायुतीकडे पण करा. कारण सरकारमध्ये कुठलाही पक्ष येऊ शकतो ना. आज केंद्रामध्ये जे आहे ते भाजपचं सरकार आहे. आता जर तुम्हाला काही मागण्या वगैरे मांडायच्या असतील, तर त्या मागण्या तुम्ही कोणाकडे मांडणार आहात? हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला सरकारकडेच त्या मागण्या मांडाव्या लागतील ना. मग जर सरकारकडे आपण मांडणार नसू, त्यांच्याशी जर संवाद साधणार नसू, तर आपल्या मागण्या किंवा आपण जे काही बोलतोय, संवाद कुठल्या दृष्टिकोनातून संवाद होणार? हां, मला हे मान्य आहे, की भाजपकडून आपल्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष पसरवला जातो. इव्हन तिथे जे काही लोक उपस्थित होते, ते लोकांपैकी बऱ्याच जणांचा भाजपला विरोध होता. त्यांच्यापैकी मी देखील एक आहे आणि मी प्रभावीपणे याच्याही अगोदर बरेच मुद्दे जे आहेत ते भाजपचे खोडून काढलेले आहेत. भले ते वोट जिहाद असेल, इतर वेगवेगळे जे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवर मी मेनस्ट्रीम मीडियामध्ये माझे मुद्दे मांडलेले आहेत. तर माझं फक्त एवढं म्हणणं आहे, की आपण विरोध केला पाहिजे नक्कीच. मात्र तो विरोध करताना आपल्या ज्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या देखील मांडल्या पाहिजेत आपण आणि याच्यामध्ये काही गैर आहे अशातला भाग नाही. त्याही पुढे जाऊन मी हे म्हणलो, की हे जे काही प्रत्येक पक्ष आहेत, जे सत्तेमध्ये आहेत, जे आता महाविकास आघाडीच्या अनुषंगाने देखील सत्तेमध्ये आहेत, त्या पक्षांच्या अल्पसंख्याक आघाड्या देखील आहेत. त्या अल्पसंख्याक आघाड्यांचे पदाधिकारी देखील याच्यामध्ये होते. मग त्या अल्पसंख्याक आघाड्यांच्या माध्यमातून आपण हे प्रश्न त्यांच्यापर्यंत महायुतीपर्यंत पोहोचवले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये चुकीचं काय होतं नक्की मला तर समजलं नाही, की हे मुद्दे मुस्लिम समाजाने समजून घेतले पाहिजेत, की आपण भाजपचा विरोध, महायुतीचा विरोध नक्कीच केला पाहिजे. मात्र त्यांच्याशी संवाद जो आहे तो अजिबात तोडला नाही पाहिजे. कारण ज्या ठिकाणी संवाद तुटतो त्या ठिकाणी आपणच आपली जी काही गोष्टी आहेत, आपली डेव्हलपमेंट असेल, कारण तुमच्या डेव्हलपमेंटचे जे काही सगळे रस्ते असतात ते सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून जातात. सरकारच्याच हातामध्ये प्रशासन असतं. मग सरकार कोणाचंही असो, ते महायुतीचं असो, महाविकास आघाडीचा असो, मग जर आपण त्यांच्याशी संवादच साधणार नसू, तर कशा पद्धतीने आपण आपली डेव्हलपमेंट करणार आहोत? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि कशा पद्धतीने आपण आपले मुद्दे मांडणार आहोत? तर माझं असं आत्ताही म्हणणं आहे, की जर पैगंबर साहेबांवर टीका करण्याबाबतीत जर कायदा बनवायला हवा, तर तो कायदा त्याच्या संदर्भातली जी मागणी आहे ती महायुती आणि महाविकास आघाडीकडे पण केली पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन मी हे सांगितलं, की पैगंबर साहेबांची बदनामी नक्की का केली जाते? याच्या मागचं कारण काय आहे? याचं मागचं कारण आहे, की पैगंबर साहेबांनी न्याय, समता आणि बंधुता याचा संदेश जगाला दिला. आता तो जगाला जो संदेश दिला, तोच संदेश भारतामध्ये देखील जो आहे तो पोहोचला आणि या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो इस्लामचा प्रसार आणि प्रचार झाला. आणि त्याच गोष्टी इथल्या मनुवादी व्यवस्थेला खुपते आणि त्याच्यामुळे पैगंबर साहेबांची जी प्रतिमा आहे ती मलिन करण्याचा प्रयत्न मनुवाद्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. मग ती प्रतिमा मलिन होत असताना मुस्लिम समाजातील विचारवंतांनी, इस्लामचे जे स्कॉलर आहेत, अभ्यासकांनी या गोष्टींवर चांगल्या पद्धतीने मांडणी कधी केली आहे का? कधी करतो का आपण? मग ती न केल्यामुळे देखील पैगंबर साहेबांविषयी मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष पसरवण्यात या मनुवाद्यांना यश मिळतं. आता या भूमिकेमध्ये काय चुकीचं बोललो हे देखील कळालं नाही. असो ठीक आहे. त्याच्यानंतर मग माझं तिथं बोलणं वगैरे जे आहे ते बंद झालं.
मग त्याच्यानंतर मग बाकीचे जे विषय आहेत ते बोलण्याचे राहूनच गेले. आता विधान परिषदेमध्ये मुस्लिम नेतृत्व असायला पाहिजे त्याच्यात काही वाद नाही. मुस्लिम नेतृत्व राजकारणामध्ये त्याच्यात मी पुढे बोलेलच. शिक्षण में हमारा रिझर्वेशन, शिक्षणामध्ये मुस्लिमांचं रिझर्वेशन हा एक मुद्दा होता त्या ठिकाणी. मुस्लिमांना 5% रिझर्वेशन मिळालं पाहिजे. 2014ला ते लागू झालं होतं. ते सच्चर कमिटीचा रिपोर्ट आहे. त्यानंतर मुस्लिम समाजाला रिझर्वेशन मिळालं पाहिजे असं हायकोर्टाने देखील आदेश दिला होता. तरीही रिझर्वेशन मिळालं नाही. हा मुद्दा कायम चालू राहणार आहे. ह्याच्या बाबतीमध्ये काहीही शंका नाही. मात्र ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, त्या आरक्षणाविषयी आपण का बोलत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मागील वेळी मुस्लिम मेळावा पुण्यामध्ये झाला होता. त्या मेळाव्यामध्ये देखील मला बोलवू नये, नाहीतर काळे झेंडे वगैरे दाखवा असं काही जण म्हणत होते. आणि त्यांचेच पोटदुखी जी आहे ती जळजळ त्यांनी या ठिकाणी दाखवली. असो, काही हरकत नाही. मात्र मी त्याही ठिकाणी हेच बोललो होतो, की मुस्लिम समाजाला ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे त्या ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचं महत्त्व सांगितलं पाहिजे. जे मुस्लिम ओबीसी मध्ये आहे त्यांना ओबीसी मधून आरक्षण घेऊ द्या आणि जे मुस्लिम ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण सांगा. जोपर्यंत ते 5% आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा तरी मुस्लिमांना लाभ घेऊ द्या. जर आपण त्या आरक्षणावर बोलतच नसू तर आपण आपल्याच समाजाला मूर्खात काढतोय असं आपल्याला वाटत नाही का? हा माझा प्रश्न आहे. आणि हा मुद्दा मला तिथे मांडायचा होता, मात्र तो काही मांडू दिला गेला नाही. इट्स ओके, काही हरकत नाही. बरं, ते मुद्दे का मांडू दिले गेले नाही याच्या मागचं देखील कारण हेच आहे, की ही जी काही सत्य परिस्थिती आहे ही सत्य परिस्थिती समाजापर्यंत पोहोचू नये अशी देखील काहींची इच्छा आहे. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो की हिंदुत्ववादी एखाद्या कार्यक्रमामध्ये गोंधळ वगैरे घालतात, समोरच्या माणसाला वक्त्याला बोलूच देत नाही. त्याच पद्धतीनं या गोष्टी मुस्लिमांमधून काही धर्मांध करायला लावतात का? हा देखील प्रश्न या अनुषंगाने पडायला हवा. कारण की त्याच पद्धतीनं त्याच विचारसरणीने बरबटलेले जे काही त्याच्यामध्ये काही सिलेक्टेड बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. इट्स ओके, तरीही माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी काही नाही. का नाही? कारण मी त्यांच्या भावना समजू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या माध्यमातून द्वेष पसरवला जातोय मुस्लिम समाजाविषयी. अ, मोठ्या प्रमाणामध्ये जे मुस्लिम त्या ठिकाणी ऍटलिस्ट येतात, जे राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या जे बऱ्यापैकी सक्रिय आहेत, काही जण मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय आहेत. त्यातले प्रत्येक जणच भावनेवर स्वतःचा ताबा ठेवतीलच असं नाही. त्याच्यामुळे प्रत्येक जण एकामेकावर काहीतरी चिडत होता. कोणाचे मुद्दे पटत नव्हते. बऱ्याच जणांना समाजाचं नेतृत्व देखील करायचं आहे. त्यांना नेतृत्वाची संधी मिळालेली नाही. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामागे जे आहे एका मोठ्या तणावपूर्ण मानसिकतेमध्ये जे आहेत ते लोक आहेत आणि तो सगळा तणाव काढण्यासाठी जे आहे ते वेगवेगळे माध्यम जो आहे तो एक व्यक्ती म्हणून म्हणा, माणूस म्हणून म्हणा, शोधत असतात आणि तो तणाव दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे मला कोणाविषयी काही वाईट वाटलं नाही. मात्र जे मी आत्ता बोलतोय निदान त्या गोष्टीचा तरी शांतपणे विचार करा, की आपल्याला नक्की केलं काय पाहिजे? आणि याही गोष्टीतून तुम्हाला काही मिळालं नाही किंवा तुम्हाला असं वाटतं, की मी चुकीचंच बोलतोय बुवा, तर सोडून द्या तो विषय. काही हरकत नाहीये. मी याच्या अगोदरही कोणाला कुठले विचार माझे मानावे अशी कधी जबरदस्ती केलेली नाहीये ना. तर पुढचा मुद्दा असा होता, की मस्जिद दरगाह पर जातीवादी संघटना आक्रमक होती, तो आपका स्टँड क्या होगा? आता मस्जिद दरगाह हे जे विषय आहेत, या विषयांवर बरेच जण जे आहेत बांधकाम अनधिकृत आहे वगैरे या सगळ्या गोष्टींवर बरेच जण बोलतात. तर माझं असं म्हणणं आहे, की कुठलंही बांधकाम हे अनधिकृत नसावं. आता याच्यामध्ये बरेच जण म्हणतील, की वेगवेगळी धार्मिक स्थळं आणि अनधिकृत असतात, मग त्याच्यावर बोललं जात नाही. हो, बोललं जात नाही. मग आपण अनधिकृत का बांधकाम करावं? हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. आपण अधिकृत बांधकाम करावं. वक्फ बोर्ड आत्ता आहे. वक्फ बोर्डाची प्रोसिजर जी आहे ती व्यवस्थित पद्धतीने व्हायला पाहिजे. ती व्यवस्थित पद्धतीची नाहीये. कित्येक लोकांना 2-2, 3-3 वर्ष त्याच्या परवानग्या म्हणा, त्याचे व्हेरिफिकेशन म्हणा होत नाही. लोकं वक्फ बोर्डाच्या ऑफिसचे खेटे घालून वैतागतात लिटरली. तरी देखील त्यांची कामं व्यवस्थित पद्धतीने होत नाहीत. कित्येक दर्गा ज्या आहेत ते वक्फ बोर्डमध्ये रजिस्टर नाहीयेत. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अगोदर केल्या पाहिजेत. या का केल्या पाहिजेत? कारण ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, रजिस्टर आहे, त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची समस्या उद्भवलेली नाहीये. याच्यासाठी उदाहरण म्हणून द्यायचं तर मागीलच 1-1.5-2 वर्षापूर्वी हा रमजान सोडून मागच्या रमजानमध्ये जे आहे, राज ठाकरेंनी जे माहीमचं जे हे होतं समुद्रामध्ये जी बांधलेली दर्गाच्या ठिकाणी जे काही बांधकाम केलेलं होतं, त्याच्याविषयी राज ठाकरे बोललेले होते. आणि त्याच्यानंतर म्हणाले, की त्याच्यावर कारवाई वगैरे झाली. पण तिथं कुठल्याही पद्धतीची कारवाई झालेली नव्हती. जे अतिरिक्त बांधकाम थोडंफार जे काही म्हणजे साधारण 1 फूट वगैरे जे काही भिंत किंवा कठडा वगैरे बांधला असेल, तो तेवढा नाममात्र त्या ठिकाणी तोडण्यात आलेला होता. ते फक्त दाखवण्यासाठी. मात्र कुठल्याही पद्धतीने तिथं तोडफोड वगैरे म्हणा काहीही करण्यात आली नव्हती. ती का करण्यात आली नव्हती? कारण ती जी दर्गा आहे ती 2008 साली वक्फ बोर्डमध्ये रजिस्टर होती. तर याच पद्धतीनं मला असं म्हणायचंय, की आता आपल्याकडे सोय काय आहे? वक्फ बोर्डमध्ये रजिस्ट्रेशन करा. मग वक्फ बोर्डामध्ये ज्या दर्गा रजिस्ट्रेशन झालेले नाहीत त्या अगोदर रजिस्टर केल्या पाहिजेत. त्याच्याच अनुषंगाने जे काही बांधकाम वगैरे
केलं पाहिजे, त्याची परवानगी घेऊन बांधकाम केलं पाहिजे. बऱ्याच मशिदी आणखीन अजून देखील वक्फ बोर्डामध्ये रजिस्टर नाहीयेत. मग त्या वक्फ बोर्डाची जी प्रोसिजर आहे ती कशा पद्धतीने चांगली करता येईल याच्याकडे खरं तर लक्ष दिलं पाहिजे. आणि तरीही कुठल्याही पद्धतीने समस्या उद्भवत असतील तर त्याला कायदेशीर मार्ग आहेत, कायदेशीर पद्धतीने त्याचा लढा दिला पाहिजे. मात्र सगळ्यात आधी आपल्याकडून काय राहतंय याच्याकडे सगळ्यात पहिलं लक्ष दिलं पाहिजे, असं माझं मत आहे याच्यावर. त्याही पलीकडे जाऊन मॉब लिचिंग के लिए ठोस कायदा बनायला जाए. 100% मॉब लिचिंग जे आहे त्याच्यावर कायदा बनवला गेला पाहिजे. का बनवला गेला पाहिजे याच्या मागचं कारण काय, की आजकाल परिस्थिती अशी झालेली आहे की एखादी व्यक्ती कोणीतरी काहीही कामं नसतात, म्हणजे साधं तुंबलेलं चेंबर देखील साफ करून घेण्याची त्यांची पात्रता नसते, साधा लाईटीचा खांब लावून घेण्याची पात्रता नसते, रस्त्याचा खड्डा देखील बुजवून घेण्याची पात्रता नसते. मात्र त्याही पद्धतीचे जे लोक आहेत ते काय करतात, की धर्माचा आधार घेतात आणि धर्माच्या आधारावर स्वतःचं नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न करतात. आणि ते नेतृत्व कसं उभं करतात, ते नेतृत्व मुस्लिम समाजाचा जो आहे तो द्वेष करून वेगवेगळ्या पद्धतीने मग त्यांना काहीतरी कुठेतरी धर बाबा एखाद्याला, मग मटण काहीतरी बाळगलं याच्या नावावर काहीतरी मारतील, कुणीतरी काहीतरी करतं या नावावर मारतील. ह्या ज्या काही मॉब लिचिंगच्या घटना, मोहसिन शेख प्रकरण देखील आपण पाहिलं, मग या ज्या काही घटना वगैरे घडतात तर या घटनांवर जो आहे तो कायदा निश्चितच आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक व्यवस्थित पद्धतीने आपलं मागणी पत्र बनवलं गेलं पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा तेच सांगतो की हे मागणी पत्र जे आहे हे मागणींचं पत्र महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे दिलं पाहिजे. हे एकीकडे देऊन काहीही फायदा नाही. कारण की सरकार कोणाचं जरी आलं तरी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधणं खूप जास्त गरजेचं आहे. भले तुम्ही त्यांना विरोध करा, त्यांच्या अल्पसंख्याक जी काही आहेत आघाड्या, अल्पसंख्याक जे काही त्यांचे विंग आहेत त्यांच्या माध्यमातून का होईना हा संवाद साधला गेला पाहिजे. त्याच्यानंतर राजकीय क्षेत्र में हमारी हिस्सेदारी, की राजकीय क्षेत्रामध्ये मुस्लिम समाजाचे जे काही सहभाग आहे किंवा त्यांचा जो काही हिस्सा आहे याच्याविषयी हा मुद्दा होता. मुळात सगळ्यात पहिली गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे की मुस्लिम समाजाची जी लोकसंख्या आहे ती 12% ते 13% महाराष्ट्रामध्ये आहे. त्या हिशोबाने जर पाहिलं तर मुस्लिम समाजाला साधारण 30 ते 35% आमदार जे आहेत ते विधानसभेमध्ये असायला पाहिजे. मात्र ते नाहीयेत. त्याच्या मागची कारणं खूप वेगवेगळी आहेत. मुस्लिम समाज जो आहे तो कुठेतरी एखाद्या विशिष्ट ठिकाणी काहीतरी 10 ते 12% महाराष्ट्रामध्ये आहे अशातला भाग नाही ना. तो वेगवेगळ्या ठिकाणी विभागला गेलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आता मतदारसंघ जे आहेत त्या मतदारसंघामध्ये काही ठिकाणी 10% आहे, काही ठिकाणी 20% आहे, काही ठिकाणी 30% आहे, 70% पर्यंत आहे. तो रिपोर्ट एनडीटीव्हीच्या माध्यमातून मी तो सादर देखील केला होता. आणि त्या रिपोर्टचा आधार घेऊन कितीतरी जणांनी उमेदवाऱ्या मिळवल्या, कितीतरी जणांना त्या रिपोर्टचा फायदा झाला. आणि त्या रिपोर्टचा फायदा घेणारे मला मुस्लिम समजत नाहीत. हा सगळ्यात मोठा विनोदाचा भाग आहे. असो, काही हरकत नाही. मला काही फरक पडत नाही तरी, कारण की मला माझे काही काय म्हणतात, मला काही राजकीय महत्वाकांक्षा वगैरे नसल्यामुळे मला काही म्हणजे त्याने काही फरक पडत नाही पहिली गोष्ट. मात्र मी काहीतरी जागृती म्हणा, प्रबोधन म्हणा या माध्यमातून करण्याचं काम करतोय, तेवढाच माझा उद्देश आहे. तर राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला ज्यावेळी आपण म्हणतो की आपल्याला हिस्सेदारी हवी, आपल्याला प्रतिनिधित्व हवं, तर ते प्रतिनिधित्व नक्की कशासाठी हवं याचे पहिल्यांदा जे आहे तुम्ही क्रायटेरिया ह्या ज्या काही गोष्टी आहेत या आधी क्लिअर करून घ्या. कशा, की प्रत्येकच मुस्लिम उमेदवार निवडून आल्यानंतर मुस्लिमांचे प्रश्न मांडेलच असं काही गरजेचं नाही आणि त्यांनी ते करावं असं देखील काही गरजेचं नाही. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक मुस्लिम उमेदवारांनी मुस्लिमांचे प्रश्न मांडावे. आता एवढे खासदार आमदार जे आहेत ते हिंदू धर्मातून वेगवेगळ्या धर्मीयांतून जातीतून निवडून येतात. ते प्रत्येक जण का त्यांच्या जातीचे आणि त्यांच्या काही धर्माचेच प्रश्न मांडत बसतात का? नाही मांडत बसत. त्यांच्या मतदारसंघाचे देखील प्रश्न असतात. तर या सगळ्या विषयांमध्ये मुस्लिम समाज नक्की कुठे आहे हा विचार आपण केलाय का? का फक्त मुस्लिम समाज एवढंच फक्त करायचंय? आता हडपसर विधानसभेविषयी तिथं खूप बोललं गेलं. मला हे प्रकर्षाने सांगायचं होतं. आणि मी जे सांगतोय याच गोष्टी मुस्लिम समाजातील प्रतिनिधींकडे पोहोचू नये म्हणून तर हा काही गोंधळ केला जात नाही ना, हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. कारण मी प्रतिनिधित्व कसं नक्की प्राप्त केलं पाहिजे, प्रतिनिधित्व नक्की कसं असलं पाहिजे याच्यावर बोलतोय. आणि मी एनडीटीव्हीवर तर माझी भूमिका उघडपणे मांडली. ती एनडीटीव्हीवर जर मी भूमिका मांडलेली आहे तर ह्या मेळाव्यांमध्ये मी काय भूमिका मांडली का नाही मांडली का मला काय फरक पडणार नक्की त्या मेळाव्याने. तर विषय असा आहे की तुम्ही हडपसर मतदारसंघामध्ये जर घेतला तर 1 लाखापेक्षा जास्त मुस्लिम मतदार त्या ठिकाणी आहेत, बरोबर आहे. आता हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये 50% मतदान होतं असं समजूया आपण टोटल मतदानांपैकी. तर मुस्लिमांचं मतदान 50% जर धरलं तर साधारण 50,000 मतदान आपण धरूया. आता 50,000 जर मतदान धरलं तर एखादा मुस्लिम कॅन्डिडेट चांगल्यातला चांगला जर त्या ठिकाणी उभा केला बुवा तुम्ही, तर त्या मतदाराला काय 50 ते 50% जे काय ते 50,000 मतदान तर पडणार नाही मुस्लिमांचं. त्यातलं 20,000 धरा, 30,000 मतदान जे आहे ते डोक्यावर पाणी त्याला पडेल असं गृहीत धरतोय बरं का मी. पडणार तर नाहीये, मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार पडणार तर नाहीये. मात्र मी एक
अझम्पशन करतोय, एक अंदाज लावतोय. बरं 30,000 मतदान एखाद्या उमेदवाराला पडली. आता निवडून येण्यासाठी जर तिथं तुम्हाला 90,000 मतदान लागणार असेल, तर तुम्हाला बाकीच्या 60,000 मतांची तुम्ही कशा पद्धतीनं जे आहे ते जमवाजमव करणार आहे? हा प्रश्न आहे का तुमच्या मनामध्ये? का नाहीये? हवेमध्ये चालत नाही हो कुठल्या गोष्टी. तुम्ही मुस्लिम समाजाचे प्रश्न मांडता, मुस्लिम समाजासाठी भांडता. मला कौतुक आहे, चांगलं आहे. मी देखील मुस्लिम समाजाचे प्रश्न वेळोवेळी मांडत असतो, बोलत असतो. काय केले पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे याच्याविषयी नेहमीच बोलत असतो. मात्र ते करत असताना तुम्हाला इतर समाजांमध्ये मिक्स व्हावं, इतर समाजांमध्ये देखील सामील व्हावं, त्यांच्या देखील समस्या समजून घ्याव्या. त्यांच्या देखील जे काही सणवार वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यामध्ये सामील होऊन त्यांना शुभेच्छा द्याव्या. या गोष्टी सुचत नाहीत का? हा माझा प्रश्न आहे. आणि ते जर तुम्ही करणार नसाल, तर त्या हडपसर मतदारसंघामधून आणि इतर कुठल्याही मतदारसंघामधून ज्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांचं मतदान चांगलं जरी असलं, तरी देखील ते निवडून येतील या आविर्भावामध्ये आणि या भ्रमामध्ये कृपा करून राहू नका. कारण की आपल्या तिथे ज्या ठिकाणी जो प्रतिनिधी वेगवेगळ्या समाजांमध्ये मिक्स होऊन राहतो, त्याच प्रतिनिधीला लोक जे आहेत ते निवडून देत असतात. पैसा वगैरे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेतच. मात्र आधी तुम्ही समाजामध्ये इतर मिक्स तरी व्हा. तुम्ही तुमच्याच सगळ्या गोष्टीतून आधी बाहेर निघत नाही आणि तुम्ही इतर समाजामध्ये कधी मिक्स होणार? आणि हा प्रश्न महत्त्वाचा नाहीये का? याचा विचार त्या ठिकाणी ज्यांना प्रतिनिधित्व करायचंय, ज्यांना आमदार बनायचंय, ज्यांना खासदार बनायचंय, या गोष्टीचा विचार त्यांनी नक्कीच केला पाहिजे. आणि जर तुम्ही करणार नसाल, तर आज माझं असं सांगणं आहे, की तुम्ही उगाच काहीतरी आमदार, खासदार होण्याची स्वप्न कृपा करून पाहणं बंद करा. आज तुम्ही पाहताय, की मनोज जरांगे पाटील यांच्यासारखी जी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने महाराष्ट्रातलीच नव्हे, भारतातली सगळ्यात मोठी सभा जी घेतली. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्यांच्याकडे आले. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते आंतरवाली सराटीपासून मुंबई मध्ये गेले. म्हणजे ज्या पद्धतीने वारीला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती, त्याच पद्धतीने त्या मोर्चाला देखील त्यांच्या ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळं घरदार बाजूला ठेवून लोक मोठ्या प्रमाणामध्ये सामील झाले होते. एवढं बहुसंख्य महाराष्ट्रामध्ये असलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे मनोज जरांगे पाटील म्हणतात, की एकाच समाजाच्या आधारावर आम्ही निवडून येऊ शकत नाही. आणि तुम्ही कोण आहात नक्की मग, की असा विचार करणारे, की आपल्याच समाजाच्या मतावर, मुस्लिम समाजाच्या फक्त मतावर जे आहे ते निवडून याल? हा विचार तुमच्या मनामध्ये नक्की येतो कसा काय? तुम्हाला देखील इतर समाजामध्ये मिक्स व्हावं लागेल, इतर समाजाशी तुम्हाला संवाद साधावा लागेल. त्यावेळी ते देखील तुम्हाला मतदान करतील. आणि हे करत असताना ज्या लोकांनी ते काहीतरी मला तिथं बोलू न देण्याचा प्रयत्न केला का, त्याच टाईपच्या लोकांचं हे मत असतं, की मैं ये अपने में नहीं चलता, इधर गैला नहीं चलता, इसको विश कियाला नहीं चलता, उसको शुभेच्छा दियाला नहीं चलता. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हेच सांगणारे याच विचारसरणीचे लोक आहेत, दुसरे कोण आहेत? आणि मग त्यांना त्या विचारसरणीतून तुम्हाला काढायचं नाहीये. तुम्हाला एका चिखलामध्ये जे आहे ते सतत अडकून ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांची जी काही ती धावपळ वगैरे चालू आहे. मग मी तुम्हाला वेगळं काय सांगतोय बाबा, की या चिखलातून फक्त एवढ्या ते बाहेर निघा. सगळीकडे तुम्ही स्वतःचं प्रभाव क्षेत्र जे आहे ते वाढवा. तुमचं प्रभाव क्षेत्र फक्त ते सय्यदनगर, कोंढवा एवढ्यापुरतं मर्यादित ठेवू नका. तर इतर देखील जी काही आहेत ते परिसर, त्या सगळ्या परिसरांमध्ये जाऊन कामं करा. त्यांच्या देखील समस्या समजून घ्या. त्या समस्या सोडवा आणि त्यावेळेस लोकांमधून जे आहे ते नेतृत्व तुमचं येईल. इतर समाजाचे लोक देखील म्हणतील, की बाबा या उमेदवाराला जे आहे तो मुस्लिम आहे का नाही हा महत्त्वाचा विषय नाहीये. हा उमेदवार आमचे कामं करतो आणि ह्याला मतदान केलं पाहिजे. असा विचार त्या ठिकाणी यायला पाहिजे. आणि हे काय मी चुकीचं बोलतोय का? जर चुकीचं असेल तर मला फोन करून सांगा. माझा तर नंबर सगळ्यांकडेच आहे. यात विशेष काय एवढं? बरं त्यांचा वक्फ ॲक्ट में हमारा समर्थन. वक्फ ॲक्टमध्ये बदल झाला पाहिजे, त्याच्यात काही वाद नाहीये. आता ते जेपीसीकडे गेलेलं आहे, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी. त्याच्यामधून काय बदल होऊन येते ते बघूया. आता ह्याच्या बाबतीत देखील तुम्हाला सांगतो, मी वक्फ बोर्डाच्या ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता, की वक्फ बोर्डमध्ये काय पद्धतीने काय गोष्टी होतात आणि त्याचा मुस्लिमांना देखील काय त्रास होतो, भ्रष्टाचार काय होतो. आता पुण्यातील ज्या लोकांनी त्या ठिकाणी जी काही मीटिंग वगैरे घेतली, मला विशेष वाटतं. अहो, त्या जेपीसीमध्ये 21 लोक आहेत. त्यातले 11 लोक हे लोकसभेतले आहेत आणि 10 लोक हे राज्यसभेतले आहेत. त्या राज्यसभेतल्या लोकांपैकी एक महत्त्वाच्या खासदार ज्या आहेत त्या मेधाताई कुलकर्णी या भाजपच्या आहेत आणि त्या पुण्यातल्या आहेत. तुम्ही किती जण त्यांना जाऊन भेटलेला आहात? आणि किती जणांनी त्यांना सांगितलं, की वक्फ बोर्डामध्ये हे बदल आम्ही सुचवतो तुम्हाला, तुम्ही हे बदल करा आणि या बदलांना आमचा विरोध आहे. तुम्ही संवाद साधलाय? आणि जर आपण संवाद साधणार नसू सर, तर मग कोणाशी संवाद साधणार आहात? हाच माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुमच्या तिथं पुण्यासारख्या ठिकाणी राज्यसभेच्या खासदारांमध्ये जेपीसी मधल्या सगळ्यात पहिलं नाव हे मेधा कुलकर्णी यांचं आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलणार नाही आहात का मग? मग जर बोलणारच नाही तर मग आपण काय नुसते हवेत गोळीबार करून काय फायदा आहे त्याचा? काही फायदा नाही सर त्याचा. आणि माझं या गोष्टी कायम लक्षात ठेवा तुम्ही. तुम्ही जोपर्यंत प्रशासनाशी, जोपर्यंत सरकारशी संवाद साधत नाही, सरकारचा विरोध झाला पाहिजे, भाजपचा विरोध झाला पाहिजे, त्याच्यात काही वाद नाही. मात्र त्यांच्याशी संवाद देखील तितक्याच पद्धतीने साधला पाहिजे, हे देखील तेवढं लक्षात ठेवा.
हमारे कौम के लिए, युवा पिढी के लिए रोजगार. आता हा जो विषय आहे, हा विषय काय फक्त मुस्लिम समाजाशी निगडीत नाहीये. हा विषय संबंध भारतातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण पिढीसाठी निगडीत हा विषय आहे, की रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. रोजगारावरती आपण बोललं पाहिजे. बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत, परत आता हा विषय मुस्लिमांशी निगडीत कसा नाही, बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत, बरेचसे जे उद्योग आहेत, ते महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेले आहेत. आता या सगळ्या विषयांवर मुस्लिम म्हणून आपण काय बोलणार आहोत का नाही मग? कारण का फक्त मुस्लिम मुस्लिम म्हणूनच आपण त्या गोष्टी घेऊन बसणार आहोत. आपले सार्वत्रिक काही मुद्दे आहेत का नाही? पैगंबर साहेबांची जशी बदनामी वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या, तसंच छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, इतर अनेक महामानवांचे जे आहे ते भाजपने बदनामी, त्यांची विटंबना केलेली आहे. मग हे देखील विषय आपण घेणार आहोत की नाही, हा प्रश्न आहे. आपण मुस्लिमांचे मुद्दे मांडले पाहिजेत, नक्कीच मांडले पाहिजेत. मात्र ते करत असताना इतर समाजाचे देखील मुद्दे आपण घेतले पाहिजेत, हा यामागचा माझा उद्देश आहे. आता दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये काही लोकांनी जे घेतले मुद्दे, त्याच्यामध्ये एक सगळ्यात पहिली गोष्ट होती की ज्या पद्धतीनं द्वेष वगैरे पसरवला जातो, तर मुस्लिम समाजाविषयी ज्या पद्धतीने द्वेष पसरवला जातो वगैरे, मीडियाच्या माध्यमातून म्हणा, न्यूज चॅनलच्या माध्यमातून म्हणा, तर तो द्वेष आपण आपल्या वागणुकीमधून, आपण त्याला जे अखलाक वगैरे म्हणतो, की आपल्या वागणुकीमधून कशा पद्धतीने त्याचं खंडन करू शकतो, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करू शकतो. ज्या पद्धतीचे मुस्लिम संघामध्ये सांगितले जातात, ज्या पद्धतीचे मुस्लिम मीडियामध्ये सांगितले जातात, त्या पद्धतीचे मुस्लिम वास्तवात ग्राउंडवर जर भेटणारच नसतील, तर लोकांची मानसिकता का बदलणार नाही, हा माझा प्रश्न आहे. आता आपल्या मनात देखील कुठेतरी ज्या पद्धतीने द्वेष पसरवला जातोय, त्याच्यामुळे आपण पण डिप्रेशनमध्ये असतो, आपल्याला पण कुठेतरी रागामध्ये असतो आणि त्या ह्याच्यामधून कुठेतरी काहीतरी वाद-विवाद वगैरे या गोष्टी होतात आणि आपण पण त्याच पद्धतीने काहीतरी बघण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतो. तर मला असं वाटतं, की मुस्लिम समाजातील लोकांनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. याचा अर्थ मी मुस्लिमेतर बांधवांना सांगत नाही का? तर 100% सांगतो. मला वाटत नाही, की मला असं वाटतं, की महाराष्ट्रातल्या मुस्लिमेतर बांधवांच्या प्रबोधन करणाऱ्यांपैकी पहिल्या नावांपैकी माझं एक नाव असेल, की ज्या ठिकाणी कम्युनल हेट्रेड, धार्मिक वाद वगैरे पेटवला जातो, त्या ठिकाणी मी स्पष्टपणे आणि परखडपणे भूमिका मांडून ते वाद, जे काही गैरसमज आहे ते मिटवण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यात बऱ्याच ठिकाणी यश देखील आलेलं आहे. तर आपण याच्या बाबतीत माझा एक छोटासा अनुभव देखील आहे. माझ्याच संपर्कातील एक व्यक्ती होते, जे संघामध्ये होते, जे 10-15 वर्ष संघामध्ये राहिले आणि ते मला एक दिवस म्हणाले, की मी संघामध्ये होते, पण मी संघ सोडून दिला. म्हणले का? म्हणलं तिथं ज्या पद्धतीचा मुसलमान सांगतात, त्या पद्धतीचा मुसलमान कधी मला माझ्या आयुष्यात भेटलाच नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे, की आपण वागतो कसं लोकांशी, बोलतो कसं लोकांशी, या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आणि पैगंबर साहेबांची शिकवण याच्यापेक्षा काय वेगळी आहे. उदारता आणि नम्रता जेवढी आपण आपल्या वागण्यामधून दाखवू, तेवढं समाजाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याकडे बदलेल. याचा अर्थ मुस्लिमांमध्ये उदारता आणि नम्रता नाही असं माझं म्हणणं नाही. माझ्याविषयी त्यांनी उदारता आणि नम्रता दाखवली नाही तर काही प्रॉब्लेम नाही. मात्र मुस्लिमेतरांविषयी दाखवा. ज्या ठिकाणी आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत, भले ते रिक्षा चालवू द्या आपण, भले ते कुठल्याही क्षेत्रामध्ये, व्यावसायिक क्षेत्रामध्ये असू द्या आपण, त्या ठिकाणी उदारता आणि विनम्रता जी आहे ती आपण पाळली पाहिजे आणि बाळगली पाहिजे. याच्याने आपण जे काही षडयंत्र केलं जातंय, त्या षडयंत्राला आपण मोडू शकतो. बाकी सरकारी जे काही षडयंत्र, जे काही एका विशिष्ट काय म्हणतात त्याला, की हेतूने एक प्री प्लॅन पद्धतीने चाललेलं आहे, ते जर मिटवायचं असेल, तर त्याला ज्या वेळी आपण माध्यमांमध्ये जाऊ, त्यावेळी व्यवस्थित पद्धतीने त्याच्यावर भूमिका मांडली पाहिजे. कायम अन्यायी मानसिकतेमध्ये राहून जर आपण भूमिका मांडत असू, तर मला वाटत नाही, की ही काही परिस्थिती बदलेल. त्याही पलीकडे जाऊन सध्या जी काही परिस्थिती निर्माण केली गेलेली आहे, की मुस्लिमांवर एखाद्या ठिकाणी अत्याचार वगैरे केला, तर कोणाला काही त्याचं गांभीर्य वाटत नाही. म्हणजे आपण काहीतरी चुकीचं करतोय, असं काहीतरी वाटत नाही. बऱ्याच जणांना म्हणा, की बऱ्याच जणांना असं म्हणू शकत नाही. काही जणांच्या डोक्यामध्ये अशी एक मानसिकता बनवली गेलेली आहे, की मुस्लिमांवर अत्याचार करणे म्हणजेच देशप्रेम, तर देशभक्ती. तर ही जी काही मानसिकता आहे, ही मानसिकता व्यवस्थित पद्धतीने आपण देखील त्याच पद्धतीने त्या विषयांवर काम करून जे आहे, ते मिटवली पाहिजे. ज्या पद्धतीनं या गोष्टी केल्या जातात, त्यांच्याकडे संसाधनं आहे, त्यांच्याकडे मीडिया आहे, प्रशासन व्यवस्था आहे. या सगळ्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मग त्या गोष्टी आपल्याकडे कुठलीच संसाधनं नाहीत. बरं, त्या संसाधनांमध्ये जाण्यासाठीचे मार्ग जे आहेत, ते आपण त्या ठिकाणी जावं, त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टी कराव्या, याबद्दल देखील समाजामध्ये प्रबोधन नाहीये. तर आपण त्या ठिकाणी जाणार कधी? आपण गेलो की कुठल्याही ठिकाणी मशिदींमध्ये वगैरे या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात का? नाही बोलल्या जात. आणि बोलल्या गेल्या पाहिजेत या गोष्टी, की आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे आहे ते कार्यरत झालं पाहिजे. आपल्याविषयीचा द्वेष जो आहे तो त्यानेच कमी होणार आहे. आपण लांब होतोय ऍक्च्युली, अलिप्त होतोय आपण. मग ते राजकारणामध्ये असो, की इतर समाजांशी संवाद साधायचा नाही आणि समाजकारणामध्ये देखील असो. त्याही पलीकडे जाऊन एक खूप महत्वाचा विषय या
मेळाव्यामध्ये होता, की जे काही खासदार कमी झाले भाजपचे महाराष्ट्रामध्ये ते मुस्लिमांमुळे झाले. मी NDTVच्या मुलाखतीमध्ये देखील हे सांगितलं होतं, की या आविर्भावामध्ये मुस्लिम समाजाने राहू नये. कारण की ज्या पद्धतीने भाजपकडून वोट जिहाद वगैरे याचा प्रचार प्रसार केला जातोय, त्याच पद्धतीनं तुम्ही देखील वागताय. कारण तुम्हाला काही माहितीच नाहीये, की बाबा ह्याच्यामध्ये मुस्लिमांचं योगदान नाहीये. जर ते असेल तर ते मुस्लिमांच्या लोकसंख्ये एवढंच आहे. आता मला एक सांगा, मुस्लिमांची लोकसंख्या 10 ते 12% 12 ते 13% या महाराष्ट्रामध्ये आहे. आता 12 ते 13% असलेला जो समाज आहे, तो इथल्या राजकारणावर काय प्रभाव पाडणार आहे, याचं उत्तर कृपा करून तुम्हीच मला द्या. 10 ते 12% असलेला समाज हा कुठल्या ठिकाणी नक्की प्रभाव पाडणार आहे, याचं तुम्हीच उत्तर मला द्या. मतदारसंघ वाईज काही ठिकाणी मुस्लिमांची मेजॉरिटी आहे, मतदार आहेत. मात्र या मतदारांनी 2019ला देखील भाजपच्या विरोधामध्येच मतदान केलं होतं आणि 2024ला देखील भाजपच्या विरोधामध्येच मतदान केलं होतं. मग 2024ला असा काय बदल घडला, की भाजपच्या ज्या सीट आहेत त्या कमी झाल्या? तर याचं कारण खरं तर आहे वंचित बहुजन आघाडी. मी मागच्या वेळी याच्यावर व्हिडिओ बनवला होता. बरेच जण त्या गोष्टी पाहतात, नाही पाहत त्यांचं त्यांनाच माहिती. मात्र त्यांनी पाहायला हवी. वंचित बहुजन आघाडीला जर तुम्ही पहा, की वंचित बहुजन आघाडीला 2019 मध्ये 37,43,560 मतं पडली होती. म्हणजे साधारण 37 लाख मतं वंचित बहुजन आघाडीला पडली होती 2019ला. आता ही जी मतं आहेत, ही 2024 साली जी आहेत, त्यांची साधारण 16 ते 17 लाखापर्यंत त्यांची ती मतं आलेत. आता वंचित बहुजन आघाडीला अ, याच्यामध्ये 2019च्या लोकसभेमध्ये त्यांना 6% पेक्षा जास्त मतदान झालं होतं. आणि 2024च्या लोकसभेमध्ये त्यांना 2.77% मतदान झाले. म्हणजे 50% वंचित बहुजन आघाडी जी आहे ती ड्रॉप झाली. आता ती 50% ड्रॉप झालेली जी मतं आहेत, तीच मतं भाजपच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या ज्या कॅन्डिडेट आहेत, मग ते शिवसेनेचे असतील, मग ते काँग्रेसचे असतील, मग ते राष्ट्रवादीचे असतील, यांना ती मतं पडली. आणि त्याच्यामुळं हे जे भाजपचे जे सीट आहेत, त्या सीट कमी झाल्या. आता या गोष्टी मुस्लिम समाजात किती जणांना माहिती आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण का या आविर्भावामध्ये वावरतोय आणि का अशा पद्धतीचे स्टेटमेंट देतोय? आता हे जे काही स्टेटमेंट दिले जातात, हे स्टेटमेंट वेगवेगळ्या पद्धतीने मग व्हायरल केले जातात, की आम्ही भाजपला पाडलं आणि आम्ही ह्या गोष्टी केल्या. जर त्याच्यामध्ये तथ्य असतं तर मान्यही केलं असतं. मात्र त्यात तथ्यच नाहीये. मुस्लिम समाजाचं मतदान हे 2019ला पण भाजपच्या विरोधात होतं आणि 2024ला पण भाजपच्या विरोधात होतं. उलट 2024ला लोकसभेमध्ये भाजपचा प्रचार करणारे मुस्लिम हे मोठ्या प्रमाणामध्ये होते. त्याच्या मागचं कारण हे होतं, की अजितदादा हे महायुतीमध्ये गेले आणि त्याच्यामुळे अजितदादांच्या सोबत असलेला जो मुस्लिम वर्ग आहे, त्यांनी महायुतीचा प्रचार केलेला आहे. कितीतरी ठिकाणी जे आहे ते भाजपचा प्रचार मुस्लिमांनी केलाय. आत्ता देखील तीच परिस्थिती आहे, की कितीतरी ठिकाणी भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार मुस्लिम करतायत. आता मला एक सांगा, की मुस्लिमांच्याच मताने एवढा जर फरक पडणार असता, तर मग आज एवढी फाटाफूट जी आहे ती भाजपने महाराष्ट्रामध्ये करून ठेवली असती का विधानसभेला? विधानसभेची परिस्थिती आणि लोकसभेची परिस्थिती या 2 गोष्टींमध्ये खूप फरक आहे सध्या. ज्या काही गोष्टी त्या मेळाव्यामध्ये बोलल्या गेल्या, त्या कुठल्याही गोष्टी यांच्या प्रचारामध्ये कुठेच नसणार आहेत. या पहिल्या सगळ्यात गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या. का? कारण की यांचं सध्याच्या घडीला जे काही चाललेलं आहे, ते हिंदू-मुस्लिम द्वेषाच्या अँगलने ही निवडणूक जिंकायची हा भाजपचा सगळ्यात मोठा अजेंडा आहे. आणि त्या अजेंड्यातले ज्या वेळी एक मुद्दे ते बाहेर काढतील, त्या वेळी मुस्लिमांना काय करू आणि काय नको अशी देखील परिस्थिती निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीत संयमाने समाजाचं प्रबोधन करत व्यवस्थित पद्धतीने भूमिका मांडणं अतिशय खूप महत्वाचं आहे. आणि या कुठल्या गोष्टीला महत्त्व न देता काहीतरी बोलू नाही द्यायचं आणि काहीतरी विचार मांडू नाही द्यायचं. ह्या असल्या मूर्ख काहीतरी उद्योगधंद्यांमध्ये कृपा करून पडू नका. कारण की माझ्या एकट्याने काहीतरी समाजाचा विकास होणार आहे किंवा माझ्या एकट्याने काहीतरी समाजाचं नुकसान होणार आहे, अशातला कुठलाही भाग नसतो. मतं महत्वाची असतात. कोणाच्या मतांनी समाजामध्ये काय मेसेज जातो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि या गोष्टीचा विचार मी सांगतोय म्हणून मुस्लिम समाजाने करू नका. परिस्थिती पहा, सामाजिक परिस्थिती काय, राजकीय परिस्थिती काय आहे. निवडणूक ही 10, 15, 20 दिवस चालते. पण ह्या निवडणुकीमध्ये मांडलेले मुद्दे आणि त्या निवडणुकीनंतर देखील मांडले गेलेले मुद्दे मुस्लिमांकडून खरेदी करू नका, त्यांना घरं देऊ नका, मशिदीत घुसून मारू, हे सगळे जे काही मुद्दे आहेत, या मुद्द्यांचा जो प्रभाव आहे तो दीर्घकाळ पडणारा असतो. या गोष्टींचा साधारणपणे विचार करा आणि मग कोणी बोलावं, कोणी न बोलावं याचा विचार करा. मला माहित आहे की माझे सुधारणेचे विषय तुम्हाला नाही पटत आणि माझी अशी काही अपेक्षा नाही की तुम्हाला पटावे. बऱ्याच जणांना ते पटतात, ज्यांना पटतात ते घेतात. आता तिथं जे काय आले होते वेगवेगळ्या फिरक्याचे, वेगवेगळ्या पंथाचे लोक, त्यांचं सगळ्यांशी एक
एकमत आहेत का? त्यातले बरेच जण एकमेकांच्या मशीद देखील जात नाही. बरेच जण एकमेकांच्या मागे देखील नमाजला उभे राहतात. आता मला एक सांगा, तुमचे मतभेद काय माझ्यासोबत आहेत का फक्त? इतरांसोबत पण आहेत. पण ते मंच त्याचं नव्हतं. ते मंच वेगळं होतं. ते राजकीय विषयाचं मंच होतं आणि त्या राजकीय विषयामध्ये कोणाची मतं महत्वाची आहेत, कोणाची मतं समाजाला अप्रोच करणार आहेत, या गोष्टी महत्वाच्या होत्या. आणि माझं पुनश्च एकदा सांगणं आहे, की ही सगळी सामाजिक, राजकीय परिस्थिती पहा. या सगळ्या सामाजिक, राजकीय परिस्थितीमध्ये फक्त मुस्लिम वगैरे या गोष्टी करत बसू नका. सगळ्या समाजाला एकत्र घ्या. सगळ्या समाजाचे सेम प्रॉब्लेम आहेत. सगळ्या समाजाला सामूहिकरित्या मूर्खात काढलं जात आहे. तुम्हाला हिंदू मुस्लिममध्ये भांडण लावून इथे भ्रष्टाचाराचे मोठे घोटाळे केले जात आहेत. तुम्हाला 1500 रुपये महिन्याला देऊन काहीतरी इथे मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढवली जात आहे. हे मुद्दे खूप जास्त महत्वाचे आहेत. कम्युनल हेट्रेट पसरवून किती दिवस मूळ मुद्द्यांपासून जे आहे ते संपूर्ण हिंदू, मुस्लिम आणि इतर सगळ्याच धर्मीयांना मूर्खात काढणार आहेत, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि या मुद्द्यांवर देखील मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणामध्ये बोललं पाहिजे. मला माहित आहे, की समाजावर अन्याय होतोय, असं सांगून समाजातनं नेतृत्व नक्कीच उभं राहू शकतं. मात्र जी समाजातली जी परिस्थिती आहे, ती समाजातली परिस्थिती बदलू शकत नाही. त्यासाठी आत्मपरीक्षण करा. सभोवताली पहा, काय परिस्थिती आहे, कशामुळे हा द्वेष पसरवला जातोय, त्याचं एक आकलन करा, अंदाज घ्या आणि त्याच्यानंतर आपल्या भूमिका मांडा. एवढंच मी सांगतो आणि याच गोष्टी मला त्या ठिकाणी बोलायच्या होत्या. मात्र काही त्या ठिकाणी बोलू दिलं गेलं नाही. इट्स ओके, काही हरकत नाही. अशा घटना घडत असतात आणि मी परत एकदा सांगतो, की मी कुठल्या गोष्टीचा भुकेला नाहीये. मला कुठेतरी बोलू द्यावं वगैरे, वगैरे. माझं एवढंच म्हणणं असतं, की मी जे काही मुद्दे मांडतोय त्या मुद्द्यांवर विचार करावा. भले त्या ठिकाणी बोलू दिलं गेलं नसतं, तरी मी माझे हे जे काही मुद्दे आहेत, हे पुढच्या काळामध्ये या गेल्या 10-20 दिवस 10-15 दिवसांमध्ये मांडणारच होतो. बऱ्याच विषयांवर मी बोलणार देखील आहे. तर त्या ठिकाणी बोलू दिलं गेलं नाही म्हणून मी काय ते मुद्दे मांडायचे राहणार आहे, अशातला काही भाग नाही. बऱ्याच जणांना या माध्यमातून समाजाविषयी काहीतरी मी द्वेषभाव बाळगेल असं काहीतरी वाटतं, तर त्या गैरसमजामध्ये मला राहू नका. कारण तुमचा जेवढा समाजाच्या मानसिकतेचा अभ्यास नाही, त्यापेक्षा खूप जास्त माझा अभ्यास आहे. मला माहीत आहे, की तुम्ही मुस्लिम समाजाला कशा पद्धतीने मूर्खात काढता, कशा पद्धतीने त्यांना त्यांच्यामध्ये एक द्वेषभाव जागृत करता, ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी करतात, त्याच पद्धतीने तुम्ही देखील करण्याचा प्रयत्न करता. आणि त्याने मला असं वाटतं, की समाजाचं नुकसान होईल. मी जेवढा हिंदुत्ववाद्यांचा विरोधक आहे, तेवढाच धर्मांध मुस्लिमांचा देखील विरोधक आहे आणि तो कायम राहणार आहे. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. माझ्या भूमिका कधीही मी कुठेही लपवलेल्या नाहीयेत. माझ्या भूमिका सगळ्या स्पष्ट आणि उघड असतात. त्यामुळे ही देखील माझी भूमिका उघड आहे. त्या मेळाव्याच्या माध्यमातून काही नेतृत्व देखील त्या ठिकाणी आलेले होते. काही उमेदवार देखील त्या ठिकाणी आले होते. त्या उमेदवारांना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपल्याला यश प्राप्त होईल किंवा आपण एकूण जे काही राजकारण, समाजकारण आहे तिथलं त्याच्यावर काहीतरी प्रभाव पाडाल, अशी देखील अपेक्षा मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि मनापासून जय संविधान.